सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम, नमो बुद्धाय. आज अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, अनेक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामधनं, प्रत्येक तालुक्यामधनं किंवा प्रत्येक जिल्ह्यामधनं बातम्या जी पसरत आहेत आणि त्यातून एकच स्पष्ट होत आहे की पूर्वी जसं दलितांवर अन्याय अत्याचार होत होते तसेच 2014 पासून जसं की भाजप सरकार आलं तेव्हापासून मी वारंवार सर्वांना सांगत होतो हे सरकार आपल्या हिताचं नाही आहे म्हणून. परंतु त्यावेळेला माझी एवढी परिस्थिती बी नव्हती की मी सर्वांना सांगावं म्हणून. तरीही फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून मी सर्वांना सांगत राहिलो. पण आपल्यातलेच काही भांडवळ असे असतात, 4 पैसे दिले का लगेच त्याची वाहवा करायची, त्यानं 4 पैसे दिलं की त्याची वाहवा करायची. यामुळे आपला समाज पाठीमागच राहता गेला आणि अजूनही पाठीमागच राहतो. सांगायचा उद्देश माझा असा आहे की आपल्यातले कार्यकर्ते म्हणा किंवा पुढारी म्हणा हे अतिशय गलिच्छ नीच राजकारण करतात. यांना कुठं पैसा मिळेल आणि कुठं नाही एवढं पाहतात. यांना समाजाशी काही घेणं देणं नसतं. मग कुठं मारपीट झाली, कुठं हाणमार झाली किंवा कुठं छेडछाड झाली, आता आपण बघतोय अक्षरशः आपली घरं उद्ध्वस्त होतात. कोण धमक्या देतंय, तुम्ही इथं राहू नका. चाललंय काय? कधी थांबणार हे? सरकार तर म्हणतंय की आम्ही बहुजनांचा विचार करतो म्हणून. कसा असा विचार करता का तुम्ही बहुजनांचा? एकीकडे तुम्ही द्यायचं आणि एकीकडून डायरेक्ट घरांवर बुलडोझर चालवायचं. ते मुंबईमध्ये काय झालं, पुन्हा सांगलीमध्ये तर ते प्रकरण रोजच चालू असते. सांगलीचा काही विषयच येत नाही. पुण्यामधलं काल परवाची गोष्ट जी आहे, अख्खी दलित वस्ती उठवली गेली. कोणी एखादा नेता सुद्धा तिथं भेटायला गेलेला नाही. एवढी भयानक परिस्थिती आहे आपल्या दलित वस्तीतली. तरी देखील आपला समाज हा एकाच्या पाठीमागे राहत नाही. आपले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार आज जर संसदमध्ये जर असते तर आपली भूमिका कणखर मांडली असती. परंतु दुर्दैव असं आहे की तिथं भाईंचं काहीच चाललं नाही. परत एक संधी गेली म्हणून काही हरकत नाही. परंतु आता तरी समाजाने जागं व्हावं आणि भाईंच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहावे. तुम्हाला वाली दुसरा कोणीही येणार नाही आहे. इथं अन्याय झाला, इथं बलात्कार झाला किंवा XYZ काही झाले, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. कोणता आमदार, खासदार
5 वर्षासाठी तुम्हाला ते 5,000 10,000 देतील, परंतु अक्षरशः त्याच 10,000साठी तुम्हाला 5 वर्षासाठी तिथे त्यांची धुनीभांडी करावं लागतात. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला मी सांगत शिकवत राहिलो, परंतु काही कारणाने हा वेडा आहे, ह्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, असं प्रत्येकजण सांगत राहतं. मला त्याचं वाईट वाटत नाही, कारण माझ्या मनामध्ये एक जिद्द आहे की मी समाजासाठी काहीतरी करेल. म्हणून माझी तळमळ समाजाचं कुठलीही गोष्ट असू दे, समाजावर जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं मला पोचण्याचा प्रयत्न मी करतच राहतो. जेवढं होता होईल तेवढं मी समाजासाठी करणार. तुम्हाला काय समजायचं ते समजा. जय भीम.